मॅगी मसाला आहे, त्यामध्ये आगरी मसाला आहे घरात बनवलेला, अंडा बेंजो. हे बघा आपण 4 अंडी घेतले. नमस्कार सर्वांना, आर के मराठी रेसिपीवरती सर्वांना स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अंडा बेंजो. हे बघा आपण 4 अंडी घेतलेत. आज आपण पहिल्यांदा ट्राय करणार आहे अंडा बेंजो बनवायचं. बघूया आपला अंडा बेंजो कसं बनतो. मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवत आहे. आणि मी अंड्यामध्ये टाकण्यासाठी चीज मॅन्यूज वगैरे काहीच घेतलं नाही. दुधाचे पदार्थ काहीच यामध्ये वापरणार नाही अंड्यामध्ये. ते खाण्यासाठी चांगलं, मला तर वाटतं चांगलं नाही लागणार खाण्यासाठी, म्हणून मी ते वापरलं नाही. मी साधं सिंपल बनवणार आहे. मी घेतलाय बघा, काकडी घेतला, बीट घेतलाय, गाजर कांदा चिरून घेतलाय, कोथिंबीर मिरची वगैरे घेतलाय, मॅगी मसाला आहे, त्यामध्ये आगरी मसाला आहे घरात बनवलेला, थोडी हळद घेतली म्हणजे असं वैस नको लागायला, त्यासाठी थोडी हळद टाकणार आहे आपण, आणि मीठ घेतलाय. तर बघूया आजची रेसिपी आपली कशी बनते. मी पहिल्यांदा ट्राय करतोय. नक्कीच तुम्ही बघा, आवडली तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक वगैरे करा. ना आपली रेसिपी बघायला, तुम्ही तर खाणार नाही, खाणार तर आम्हीच आहे, पण तुम्हाला बघायला कशी वाटली नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये कळवा, आणि कशी झाली ते पण कळवा. सर्वात प्रथम आपण 4 पाव घेतले आणि त्यांना आपण मधून असं खोलून घेतले. हे 4 पाव मी बाजूला काढतोय आणि घेतो अंडे फोडायला. हे 4 अंडी मी फोडून घेतो. पहिले मी कसं सर्व एकत्र मिक्स करून घेतोय, सर्व पदार्थ इथनं एकत्र मिक्स करून घेतो, जेणेकरून मस्त एकदम असा आपला अंडा आहे ना तो फुगेल. हे गेला आपला पहिला अंडा. हे आपण टाकले सेकंड. हे आलं थर्ड आणि फोर्थ. हे झाले आपले 4 अंडे फोडून, आणि आपण त्यामध्ये टाकणार आहे कांदा. हा पूर्ण कांदा नाही टाकणार मी, हा कांदा आपल्याला थोड्या वेळाने खाण्यासाठी उपयोगी येईल. थोडी काकडी टाकतोय मी. गाजर टाकले आता. थोडं बीट. हे थोडं घेतलं मॅगी मसाला. त्याच्यानंतर हा घरात बनवलेला आपला आगरी मसाला आहे. थोडी हळद टाकली, ते वैस नको लागायला म्हणून. आणि मीठ टाकणार आहे आपण, तुम्हाला पाहिजे तसं. थोडं मीठ जास्त टाकावं लागणार आहे, नाही तर आपल्याला पावाची चव म्हणजे येणार नाही. थोडा पावाला पण मीठ लागला पाहिजे. आपण टाकणार आहे आता वरून मिरची कोथिंबीर. थोडा कांदा जास्त टाकतो म्हणजे तो भरेल व्यवस्थित. ज्याला कोणाला रेसिपी बनवायची असेल त्यांनी अमूल बटर घेऊन पण बनवू शकता, नाहीतर तेल घेऊन देखील तुम्ही बनवू शकता. हे सर्व मिक्स करून घेतोय. आपला मस्त तवा गरम होतोय आणि तेल देखील गरम होतोय. हे मिक्स करून घेतो मी. आपला तेल बऱ्यापैकी गरम झालंय. मी घेतो आपला अंडा टाकून येतो. हे बघा 4 अंड्यापासून बनवतो, किती मोठा झाला.
तुम्हाला हे अमूल बटरपासून बनवायचं असेल तर अमूल बटरपासून बनवा. त्याच्यामध्ये मस्त मॅनवेज टाका, चीज टाका, अजून छान वाटेल खायला. हे बघा, हे खालून आहे ना मी जास्त शिजवत बसत नाही, थोडं कच्चंच ठेवतोय, जरा पलटी पण झालं पाहिजे. एक कच्चा का ठेवतो, हे जर आपल्या पावाला ना जरा लागलं पाहिजे. हे बघा, आपला पॅन पूर्ण भरून गेला. गॅस थोडी स्लो करतोय, इथं वेळेला नको लागायला. हा एवढा मोठा झालाय तो उचलायला थोडा मला डिफिकल्ट जातोय. मला काहीतरी ट्राय करायला लागेल उचलण्यासाठी, दुसरं काहीतरी ट्राय करायला लागेल. जरा जास्तच मोठा झालाय, याला मी कट करून घेतो मधून. बघूया जरा. हे बघा, हे मस्त कडक झाले इकडनं, मस्त हे 4 पाव येत नाही कडक झालेत ना. मी आता पलटी मारून घेतली आहे. थोडी गॅस स्लोच ठेवतोय, ते काला नको पडायला खाली. तर आपल्याला कडकच करायचे आहेत. मस्त झालेत. हे बघा, इकडनं पण व्यवस्थित झालं. हे बघा, दोन्ही साईडून व्यवस्थित झालंय. हे बघा, एकदम साधी सिंपल रेसिपी आहे. हे थोडं जास्त कालं झालं. साधी सिंपल एकदम रेसिपी आहे. बघा, मी आता गॅस बंद करून घेतोय. जास्त वेळ तव्यावर पॅनमध्ये त्याला ठेवत नाही, ते नाही तर व्हिडिओच्या नादामध्ये ते कालं होऊन जातोय. हे बघा, एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, जास्त अवघड नाही आहे. मी जास्त काय पदार्थ टाकले नाही, जे आपल्या घरामध्ये होते तेच टाकलेत. हे बघा, मस्त व्यवस्थित झाले. ते बघा, हे आपला झालाय अंडा बँजो पार्टी. पूर्ण आपला रेडी झालाय सेटअप. अंडा बँजो पार्टी आपण याला नाव देऊया. आणि बाहेर बघा मस्त पाऊस पडतोय. असा पावसामध्ये गरम गरम खायची मजा एकदमच वेगळी आहे. मस्त बाहेर पाऊस आणि इथं अंडा बँजो. मी पहिल्यांदा ट्राय केलाय, बघूया आता कसं लागतंय काय मला माहीत नाही. मी खाऊन बघतोय, नंतर तुम्हाला सांगतोय कसं लागतं ते. पहिले टेस्ट करतो, पहिले भावाला सांगतो तू टेस्ट कर बाबा. इकडनं तोड ना दोन हातांनी. सांग लगेच कसं लागतं खायला. चांगला झालाय नक्की ना? हो. भाऊ बोलतो चांगला झालाय. बघूया, विषय हार्ड आहे भावाचा. बघू, चांगला झालाय तो तर बोललाय. मग आता आपण मस्त इथं पाऊस पडतो ना, आता आपण खाऊन घेऊया मस्त. नाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि RK मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा आणि त्यांच्या नवीन नवीन रेसिपी तुम्ही पाहत राहा. चला तर मी इथंच व्हिडिओ एंड करतोय. बाय बाय.